तर अधिक माहिती घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। जुई, सध्या तू कुठे आहेस आणि तिथली पावसाची सध्याची स्थिती काय आहे? प्रज्ञा, खरं तर मी सध्या उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा बाहेरचा जो परिसर आहे 18 नंबर प्लॅटफॉर्मच्या इथे। आणि खरं तर पाऊस अजूनही सुरू आहे, दुपारी भरतीची वेळ आहे। जर हा पावसाळा असाच सुरू राहिला तर मात्र भरतीच्या वेळी बाहेर पाणी येऊ शकतं आणि ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता देखील दाटू शकते। खरं तर आत्ता कुठेतरी रेल्वे वाहतूक ही सुरळीत झाली आहे, मात्र जर असाच पाऊस सुरू राहिला आणि भरतीच्या वेळेला जर पाऊस पडला तर मात्र पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवरती याचा फटका बसू शकतो आणि जी रस्त्यावरची वाहतूक आहे त्याच्यावरती देखील याचा फटका बसू शकतो। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाऊन आता मंत्रालयात जे वॉर रूम आहे तिथे जाऊन आढावा घेणार आहे की नेमकी कशी परिस्थिती आहे मुंबईमधली। त्या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आढावा घेणार आहेत, विधान भवनातूनच ते आढावा घेणार आहे की नेमकं मुंबईमध्ये वाहतूक जी आहे ती कशी सुरू आहे आणि कुठे कुठे पाणी भरलं आहे, कुठे काही हानी झाली आहे का, नुकसान झाले का। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांकडूनही आढावा घेतला जाणार आहे। दुपारी 1:57 हायटाईड आहे, त्यामुळे या वेळेला मुंबईकरांना जे समुद्रकिनारे आहे तिथे जाऊ नका असं आवाहन दोघांकडूनही करण्यात आलेलं आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मग आता पुन्हा एकदा पावसाने जी विश्रांती घेतली होती त्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि हायटाईडच्या वेळेला जर हा पाऊस असाच राहिला तर मात्र मुंबईकरांचे हाल पुन्हा एकदा उद्भवू शकतात। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र येत्या काळात पाऊस जो आहे तो पडला नाही आणि निचरा जर झाला नाही तर मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।